एक्सक्यूज मी सर. बोला विसा दीदी. काही काम होतं का? सर सॉरी. हे सॉरी कशाबद्दल होतं मला कळू शकेल का? आज ऑफिसमध्ये जे काही घडलं, जय जे काही बोलला त्या सगळ्याबद्दल सॉरी. याचा अर्थ तू एका नात्यानं इथं बोलायला आली आहेस असा समजू शकतो मी. सर मी माफी मागते तुमची. जयकडून मला कसलीच अपेक्षा नाही, अगदी माफीची सुद्धा. तो तसाच वागला जसा मी त्याला ओळखतो. पण मी कसाही वागलो ना तरी त्याच्या मनामध्ये ही अशी शंका किंवा अशी भावना येणं साहजिक आहे. आदिती, इथे मी फक्त तू हे खूप वेळा सांगून झालंय. आत्ता इथे बोलून काहीच उपयोग नाही. आपण इथे प्रोफेशनली काम करतो आणि आजपर्यंत मी माझ्या प्रोफेशन मध्ये असं कोणाचंही ऐकून घेतलेलं नाही. यू नो दॅट. म्हणूनच सर या सगळ्याबद्दल मी तुमची माफी मागते. सॉरी. प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल रिलेशन्स हे आपण वेगवेगळे ठेवायला इतरांना सांगतो, मग हा नियम आपणही पाळायला हवा ना. मी पाळतो तो. जर या फोनमुळे मिस्टर जयरामना माझ्यावरती संशय आला असेल तर मी सुद्धा चौकशी करणार आहे की हा फोन त्यानं नक्की कोणी केला. मला सुद्धा कळायला हवं ना की त्यानं खरंच कुठला फोन आला होता की ते कुठल्या तरी रॉंग नंबरवरती इतका वेळ बोलत होते. मी चौकशी करणार आहे. मिस्टर जयरामचा जर काही गैरसमज झाला असेल तो दूर व्हायला हवा. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लीज. एकदा माझं इथलं काम झालं की मग मी ऑफिसमध्ये काय परत येणार नाही. म्हणजे कामं होत राहतील, डील्स होत राहतील, पण मी इथं आल्याने तुम्हाला त्रास होणार नाही. आय सी टू इट. शेवटी मलाही माझ्या मुलीची काळजी आहेच. मिस आदिती, टेक केअर.